महिला आणि मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा व्हावी यासाठी देवाभाऊंनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। राज्यातील लाडक्या बहिणी आनंदी झाल्या आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 3,000 रुपयांची हक्काची भेट रक्षाबंधनाला सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना मिळाली। देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत उपमुख्यमंत्री आपले हे जे महाराष्ट्राचे, त्यांचा म्हणजे ही योजना जी काढली त्याचा आम्हाला खूप लाभ झालेला आहे। त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो। 15 जुलैला फॉर्म भरला तर 15 ऑगस्टला मला पैसे माझ्या खात्यावर जमा झाले। नाम आफरीन राऊत शेख। सर्वांना माझा नमस्कार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मला 3,000 रुपये भेटलेत आणि त्याचा मला लई लाभ झाला। 3,000 रुपये मुख्यमंत्री बहन लाडकी बहन। क्या किया उसका आपने? मैंने मेरे बच्चे के लिए दवाई। फडणवीस यांनी ही योजना आखली, खूपच छान केले आणि पहिली धाराशिवमध्ये पहिला फॉर्म आता भरला गेला, लाभ भेटलेला आहे आणि ही योजना आखली ती खूपच छान झाली आहे, कारण सगळ्या भगिनींना पण फार आनंद झाला। आणि सर्वांना माझा नमस्कार। मी निर्मला संतोष बाळे, वरवंटी या गावची रहिवासी आहे। मी लोकसंचलित साधन केंद्र धाराशिव येथील CMRC सचिव या पदावर काम करते। 3,000 रुपये हे खूप महत्त्वाचे आहेत आमच्यासाठी। याचा मी उपयोग माझ्या कुटुंबातील उदरनिर्वाहासाठी करेन। आर्थिक परिस्थितीमध्ये आमच्या पडत्या काळात त्यांनी योग्य अशी साथ दिली। नमस्कार, माझे नाव रुपाली नितीन अंकुशराव आहे। मी अंगणवाडी सेविका म्हणून काम करते। लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे। त्या योजनेचा आम्हाला एवढा लाभ झालेला आहे की माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी माझे पती ड्रायव्हिंगचं काम करतात, तर आमचा छोटासा कुटुंब आहे तो उदरनिर्वाह चालवण्यासाठी आम्हाला ह्या योजनेचा खरंच खूप फायदा झालेला आहे। आणि ही रक्षाबंधनाची जी साहेबांनी आम्हाला भेट दिलेली आहे, त्या भेट दिल्याबद्दल मी खरंच साहेबांची मनापासून खूप खूप ऋणी आहे। याचा माझ्या सर्वसामान्य आणि तळागाळातील महिलांना अतिशय आणि खूप छान असा या योजनेचा लाभ मिळालेला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या निर्णयाने आज राज्यातील बहिणी आनंदी दिसत आहेत। धाराशिव जिल्ह्यातील 3,24,659 महिला लाभार्थ्यांना लाभ देण्याचा इष्टांक निश्चित करण्यात आला आहे।